नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आणि हो, दीपावलीच्या माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं घरातलं काम आणि पोषण ट्रॅकरचं काम हे कधीच संपत नाही. आपण जरी सुट्टीवरती आहोत तरीसुद्धा आपले पोषण ट्रॅकरचं काम हे चालूच आहे. काल 24.9.4. तर आता ह्या अपडेटमध्ये काय आहे तर चला मी सांगते, पाहूया. आपण जरी सुट्टीवरती आहोत तरी आपले गृहभेटी आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे. कारण गृहभेटी एक असं माध्यम आहे की ते तुम्ही नंतर पूर्ण करू शकत नाही. जर तुम्ही समजा एकदा गृहभेटी तुमच्या मिस झाल्या तर त्या पूर्ण तुम्ही करू शकत नाही. म्हणून तुम्हाला कार्यालयातूनच सूचना देण्यात आल्या आहेत की तुम्ही तुमच्या गृहभेटी, जरी तुम्ही अंगणवाडी बंद असेल तर बंद ऑप्शनमध्ये जाऊन बंदला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन येतातच अंगणवाडीचे, तर त्याच्यामध्ये जाऊन आपण आपली अंगणवाडी ओपन करू शकतो. आता अपडेट 21 तारखेला आपल्याला अपडेट आलेला आहे 9.4. चला मग बघूया त्यामध्ये काय काय आहे ते. तर सर्वात प्रथम आपण हे जे अपडेट आहे ते मी अपडेट करून घेते. आता इथे मला ओपनचं ऑप्शन आला आहे, ते मी ओपन करून घेते. आता बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगितलं आपण जरी सुट्टीवरती असलो तरी आपण आपली पोषण ट्रॅकरमध्ये कामं करू शकतो. फक्त आपण जे डेली आहार आहे तो आपण भरू नाही शकत, पण बाकीचे जे कामं आहेत जसं VHND आहे, लसीकरण आहे किंवा गृहभेटी आहे, हे जी कामं आहेत की ते आपण आपली करू शकतो. चला दाखवते. सर्वात प्रथम आपण हे जे बंदचं ऑप्शन आहे, कारण आपली अंगणवाडी बंद आहे त्यामुळे आपण बंदवरती क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर इथे जे आहे ठीक आहे तिथे मी क्लिक करणार आहे. बघा, क्लिक केल्यानंतर इथे मला माझी अंगणवाडी बंद दाखवते, पण तरी आपण आपले पोषण ट्रॅकर ॲप ओपन करू शकतो आहे ना. ह्याच्यावरती आपण आपलं पोषण ट्रॅकर ॲप ओपन करू शकतो. चला बघूया. तर आता मला बेनिफिशरीमध्ये जायचं आहे. तर बघा मी माझ्या बेनिफिशरीमध्ये आलेली आहे. बेनिफिशरीमध्ये आता जे नवीन आपल्याला अपडेट आलं आहे ते नाव चेंज करायचं आहे. तर आता मी 0 ते 6 महिन्याच्या मुलाचं नाव चेंज करते, कारण माझ्याकडे आधार कार्ड आहे, त्या बालकाचं आधार कार्डप्रमाणे त्या बालकाचं नाव मला चेंज करायचं आहे. त्यांनी मला नाव सांगितलेलं की हे नाव आहे, मी ते टाकलेलं. पण आता मला आधार कार्ड आलेलं आहे आणि तो माझ्या जवळच आहे त्या बच्चूचं आधार कार्ड, त्यामुळे मी त्याप्रमाणे ते बच्चूचं नाव चेंज करणार आहे. हे जे आहे ना, आपल्याला इथे जायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन झाला आहे. आता जर तुम्हाला आधार कार्डप्रमाणे नाव घालायचं असेल तर तुम्ही कसं घालणार आहात. तर हे जे ऑप्शन आहे ना, हे बघा इथे तुम्हाला पेनसारखं दिसत असेल तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्यावरती क्लिक केल्यावरती इथे बघा आपल्याला नेम ऑफ चाइल्ड म्हणजे एंटर नेम ऑफ चाइल्ड इथे येत आहे की तुम्हाला जे नाव टाकायचं आहे त्या बच्चूचं ते तुम्ही याच्यामध्ये फिलअप करू शकता. तर आता मी हे बघा, आता मी हे नाव तिचं ॲड केलं आहे. आता इथे मी सबमिटवरती हे जे आपल्याकडे आहे ना सबमिट, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. मी आता इथे क्लिक करून घेते. हे बघा इथे आता आपल्याला दिसत आहे, इथे आपल्याकडे लिहून आले बेनिफिशरी डिटेल्स. हे बघा हे आपल्याकडे लिहून आले बेनिफिशरी डिटेल्स अपडेट सक्सेसफुली. झाल्यावरती क्लिक करायचं आपल्याला की झालं आहे बेनिफिशरी डिटेल्स अपडेट सक्सेसफुली, माझं नाव चेंज झालेलं आहे. हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल तिचं नाव लिहून आलेलं आहे. आता मला तिचं बाल आधार जोडायचं आहे. तर कारण माझ्याकडे तिचं आधार कार्ड आहे तर मी ते इथे जाऊन तिचं आधार कार्ड पण टाकणार आहे. सर्वात पहिला मी तिचा आधार कार्ड नंबर टाकणार आहे. इथे आता मी तिचा आधार नंबर टाकून घेतला आहे आणि हिच्या खालचा जो रकाना आहे त्यामध्ये तिचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आता तिची इथे आपल्याला खाली जे आहे इथे जे दिसत आहे ना, तिथे मला तिचा जन्मदिनांक टाकायचा आहे. आता तिची जन्मतारीख मी टाकून घेते. तिचं लिंग आहे फिमेल आहे, ते मी सर्व बघा इथे तिथे मी तिचा आधार नंबर टाकला आहे. इथे त्या बच्चूचं नाव टाकलं आहे जे आधार कार्डवरती आहे तेच बघून टाकलेलं आहे. इथे जन्मतारीख पण मी आधार कार्डवरती आहे तीच टाकलेली आहे आणि इथे तिचं लिंग टाकलं आहे ती फिमेल करून. ठीक आहे. आता त्यानंतर आता आपल्याला आधार सत्यापित करा म्हणजे त्याला आपल्याला सबमिट करायचं आहे. तर बघा मी सबमिट करते.
सबमिट झाल्याच्यानंतर माझ्याकडे ते सबमिट झालेलं सक्सेसफुली आलं करू. ठीक आहे. मगाशी आईचा आधार क्रमांक दाखवत होता, पण आता त्या मुलाचा आधार क्रमांक तिथे आलेला आहे. म्हणजे माझं हे चेंज झालेलं आहे. मी आता त्या बाळाची माहिती पूर्ण आधार कार्डप्रमाणे टाकलेली आहे, ते तुम्हाला दिसले असेल. ठीक आहे मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच प्रकारे फॉर्म जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल त्या बाळाच्या नावामध्ये, आधार कार्डमध्ये, अशा पद्धतीने चेंज करू शकता. हे बघा, हा निवासाचा प्रकार हे जे आहे ना, हे पण आता ह्याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो. पहिला आपण ह्याच्यामध्ये चेंज करू शकत नव्हतो. म्हणजे समजा आता चुकून माझ्याकडून जर ते भाड्याने असतील, भाडोत्री असतील, पण जर कायमस्वरूपीमध्ये गेलं असेल, म्हणजे शाश्वतमध्ये गेलं असेल, तर मग मी ते चेंज करू शकत नव्हती. पण आता त्यांनी ते ऑप्शन आपल्याला दिलं आहे की आपण इथे जाऊन, ह्या पेनावरती जाऊन आपण क्लिक करून ते चेंज करू शकतो. पुढचं आहे की बालक दिव्यांग आहे का. आता आपल्याला ही सुद्धा माहिती आता चेंज करता येऊ शकते. पहिला इथे आपल्याला चेंज करता येऊ शकत नव्हती, पण आता त्यांनी ह्याच्यामध्ये पण अपडेट दिला आहे की आता आपण हे चेंज करू शकतो. समजा आपलं चुकून नाही गेलं, आपण नाही लिहिलं आहे, पण ते बच्चू दिव्यांग असेल आणि आता आपल्याला करेक्ट करायचं आहे, त्याला दिव्यांग दाखवायचं असेल, तर ते सुद्धा आता ऑप्शन आपल्याला दिलं आहे. हे बघा, इकडे जे दिव्यांगाची माहिती आहे ना तिथे, तर तिथे सुद्धा आपल्याला हे जे पेन दिसत आहे त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे. ह्या पेनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा आपल्याला लिहून येते, बालकाला CMO कार्यालय अथवा वैद्यकीय प्राधिकरणाने दिव्यांग घोषित केले आहे का. तर आता माझं ते बालक दिव्यांग नाही आहे म्हणून मी तिथे नाही केलं आहे. पण समजा तुमचं असेल तर इथे होईवरती जर तुम्ही क्लिक केलं, जर तुम्ही तिथे आता होय केलं, तर इथे आता जर होय तर दिव्यांगाचा प्रकार स्पष्ट करा. तर आता आपल्याला इथे जे ॲरो दिसत आहे त्याच्यावरती आपण क्लिक केलं, तर हे बघा इथे आपल्यासमोर ऑप्शन येत आहेत. तर हालचाल, मानसिक, बघणे, ऐकणे, बोलणे, तर काही असेल तर आपण ह्यातून कोणताही एक प्रकार निवडू शकतो. समजा आता मी बघण्याचा समजा निवडला, तर आता इथे मला ते लोक UID नंबर विचारत आहेत, पण UID नंबर माझ्याकडे असेल तरच मी इथे टाकणार. जर त्यांना डॉक्टरांनी दिला असेल तर कारण आपण आपल्याकडे दर 6-6 महिन्याने मुलांची चेकअप होत असते. आणि जर असे काही म्हणजे मुलं जे कमी वजनाची असतील किंवा अपंग असतील, तर त्या मुलांचे ट्रीटमेंट ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन करायला सांगतात. जसं वाडिया झालं किंवा भाभा हॉस्पिटल झालं. आता आमच्या इथे वाडिया आहे, तर वाडियामध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगतात ते. आणि मग तेव्हा ते जर समजा अपंगामध्ये येत असेल, तर मग ते स्वतःच त्या बालकांना UID नंबर देतात. मग तो UID नंबर आपल्याला इथे फिलअप करायचा असेल, जर बालकांकडे UID नंबर असेल तरच तुम्ही हा फॉर्मला होय करा, जर नसेल तर होय करू नका. आता माझ्याकडे असं काहीच नाही आहे म्हणून मी इथे नाहीच ठेवलं. तुम्हाला दाखवण्यासाठी मी ती प्रोसिजर केलेली. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या प्रोसिजरप्रमाणे तुमचा फॉर्म भरा. ठीक आहे मैत्रिणींनो, तर आता हे 3च ऑप्शन आपल्याकडे आलेले आहेत. एक म्हणजे तुम्ही इथून नाव चेंज करू शकता. हे बघा, हे जे आहे ते इथून आपण नाव चेंज करू शकतो. पूर्ण ऑप्शन आहे निवासाचा प्रकार, हे पण आपण एक चेंज करू शकतो. आणि तिसरं ऑप्शन आलेलं आहे दिव्यांगाची माहिती, म्हणजे बालक समजा दिव्यांग असेल तर ते आपण चेंज करू शकतो. तर की कोणते अपडेट आपल्याला 3 अपडेट आपल्याला आलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा जरी सुट्टी असेल आणि तुमच्याकडे असं काही असेल आणि तुम्हाला चेंज करायचं असेल, तुम्ही ह्याप्रमाणे तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये चेंज करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.